स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर. आज दिनांक आहे 22 जुलै. आज आपण पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वप्रथम जर सिस्टीम पाहायच्या गेल्या तर एक ट्रफ लाईन इकडे राजस्थान पासून मध्य प्रदेश करत ओडिसापर्यंत सक्रिय आहे. मध्य प्रदेशच्या आसपास चक्राकार हवेची स्थिती सध्या सक्रिय आहे. याच्यामुळे बाष्पयुक्त वारं अरबी समुद्रावरून राज्यात खेचलं जात आहे. तसेच एक ट्रफ लाईन इकडे किनारपट्टीपासून इकडे कर्नाटक किनारपट्टीपर्यंत सक्रिय आहे. या सिस्टीममुळे मागील 2 दिवसापासून पावसाचा अंदाज किंवा पाऊस सक्रिय आहे आपल्या राज्यात. जर आजचा हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज पालघर, ठाणे, मुंबई, रायगडकडे, नाशिकच्या पश्चिम भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गकडे सुद्धा मध्यम ते मुसळधार पाऊस, नाशिक मध्यवर्ती, पूर्व, पुणे पश्चिम भाग, सातारा, कोल्हापूरचे पश्चिम भाग मुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे मध्यपूर्व, सातारा, सांगली मध्यपूर्व मध्यम स्वरूपाच्या सरी अधूनमधून सक्रिय राहतील. धुळे, नंदुरबार, जळगाव या 3 जिल्ह्यात सुद्धा मध्यम पावसाचा अंदाज सक्रिय राहील. उर्वरित गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम, जालना हा जो पट्टा आहे लाल कलर मधील, या भागातून सुद्धा मध्यम पावसाचा अंदाज दिवसभर सक्रिय राहील. मध्यम पाऊस सक्रिय राहील दिवसभर. नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, बीड, परभणी, हिंगोलीचे भाग असतील. हलक्या मध्यम पावसाचा अंदाज या भागातून आहे. 23 जुलैला पावसाची तीव्रता थोडीफार कमी होण्याचा अंदाज आहे. तरी सुद्धा अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ हलक्या मध्यम पावसाचा अंदाज. बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर हलक्या मध्यम पावसाच्या सरी अधूनमधून सक्रिय राहतील. जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक हलक्या मध्यम पावसाची शक्यता पश्चिम भागात. नाशिकच्या पश्चिम भागात पावसाचा जोर थोडाफार जास्त राहील. पालघर, ठाणेकडे मुसळधार पावसाची शक्यता. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गकडे सुद्धा मुसळधार पावसाच्या सरी अधूनमधून सक्रिय राहतील. पुणे, सातारा, कोल्हापूरच्या पश्चिम भागात मध्यम ते मुसळधार पावसाच्या सरी सक्रिय राहतील. पुणे, सातारा मध्यवर्ती पूर्व, सांगली मध्यवर्ती पूर्व एखाद दुसरी रिमझिम पावसाची सर, हलक्या मध्यम पावसाच्या सरी सक्रिय राहतील. सोलापूर, धाराशिव, लातूर, परभणी, बीड पावसाची शक्यता विशेष दिसत नाही. ढगाळलेलं हवामान राहील. 24 जुलैला अजून पावसाचा जोर कमी होईल. पाऊस हा फक्त पालघर पासून इकडे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, नाशिकचे पश्चिम भाग, पुणे, सातारा, कोल्हापूर पश्चिम भाग या भागातून मध्यम पावसाचा अंदाज. एखाद दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सरी अधूनमधून सक्रिय राहतील. जळगाव, बुलढाणा उत्तर भाग, अकोला मध्य उत्तर, अमरावती उत्तर भाग, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदियाचे उत्तर भाग या जिल्ह्यांच्या उत्तर भागातून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे. राहिलेला जो भाग आहे इकडे चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वाशिम, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, हिंगोली हा जो पट्टा आहे या भागात पावसाची शक्यता 24 जुलैला नाहीये. पाऊस हा कमी किंवा बंद होईल. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरच्या मध्यपूर्व भागात हलक्या मध्यम रिमझिम पावसाच्या सर एखाद दुसरी दिवसभरातून होईल. उर्वरित हा जो पाऊस आहे 24 पासून कमी होईल. 25 पासून आणखी कमी होण्याचा अंदाज आहे. 26, 27, 28ला पावसाचा जोर कमीच राहील. परत एकदा विदर्भाकडून 1 ऑगस्ट पासून पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज आहे. त्यावेळी तशा आपण अपडेट नक्कीच देऊ. आज उद्या बऱ्यापैकी पाऊस राज्यात सक्रिय राहील. परवापासून कमी होण्याचा अंदाज आहे. कोकण किनारपट्टीवर पावसाची तीव्रता ही पुढील 3 दिवसात सक्रिय, चांगल्या प्रकारचा पाऊस सक्रिय राहील. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. यूट्यूब चॅनलला आपल्या नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.